हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे अँड आज आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी जे MST CET थ्रू जी ऍडमिशन प्रोसेस होणार आहे त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. सो कशी तुमची ऍडमिशन प्रोसेस असणार आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला ऍडमिशन घेताना कॉलेज निवडताना काळजी घ्यायची, कोणकोणत्या मिस्टेक अवॉइड करायच्या, तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे. अँड जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर तुमचे तुम्ही स्वतः असताल 12th पास आउट, तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा. तर तुम्ही आता फर्स्ट इयर सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताल तर तुमचे जे फ्रेंड्स असतील, ज्युनियर्स असतील किंवा तुमचे जर रिलेटिव्ह असतील तर त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण की आता पूर्ण ऍडमिशन होईपर्यंत या चॅनलवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन येणार ऍडमिशन रिलेटेड. अँड त्याचबरोबर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर चांगला स्कोर कसा करायचा, विदाउट बॅकलॉग इंजिनिअरिंग कशी करायची, सो त्याबद्दल सुद्धा तुम्हाला गायडन्स भेटणार आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही सब्जेक्ट्स असतील त्या सब्जेक्टचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर असेल किंवा सॉल्व PYQ असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे सोल्युशन असतील ते तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतील. सो नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा, ज्युनियर सोबत शेअर करा. अँड ज्यांना पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यामध्ये बेसिकली पुणे रिजन येतो, नाशिक रिजन येतो, अहिल्यानगर रिजन येतो, त्याचबरोबर बारामतीचे पण काही कॉलेज येतात. सो या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तो जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला जर कॉलेज रिलेटेड काही हेल्प पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की ती प्रोव्हाइड करण्यात येईल. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. ओके, सो आता MST CETचा जो रिझल्ट आहे तो अनाऊन्स होणार आहे 16 जून. 16 जूनला तो रिझल्ट अनाऊन्स होणार आहे. तर रिझल्ट अनाऊन्स झाल्यानंतर तर आपल्याला काय काय करायचं आहे, तर तुम्हाला स्टेप वाईज मी सांगणार आहे की काय काय कशी कशी प्रोसिजर असणार आहे. लास्ट इयरला काही जी प्रोसिजर होती त्यामध्ये काही चेंजेस झालेत ह्या इयरला, राईट, करंट इयरला. सो लास्ट इयर पर्यंत 3 राऊंड होत होते, आता तुमचे 4 राऊंड होणार आहेत. आणि त्यानंतर मग ILS म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स साठी पण एक राऊंड होणार आहे. सो जे काही चेंजेस असतील ते तुम्हाला कन्वे केले जातील. सो आता आपण बघूयात स्टेप नंबर 1 काय असणार. तर स्टेप नंबर 1, ज्यावेळेस तुमचा 16 जून रिझल्ट लागणार ना त्यानंतर 4-5 दिवसामध्ये तुम्हाला एक रजिस्ट्रेशन प्रोसेसला समोर जावं लागणार. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागेल CET सेलमध्ये की तुम्ही इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात, तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्यासाठी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागेल. अँड त्यामध्ये तुमच्या जे काही डिटेल्स असतील, बेसिक डिटेल्स असतील किंवा अकॅडमिक डिटेल्स असतील तर तुम्हाला फिल करावं लागतील. आता रजिस्ट्रेशन करताना प्रॉपरली फिल करायचं आहे, जसं सांगितलंय तसंच फिल करायचं आहे. जनरली आपण कधी कधी आपल्या नावाने सुरुवात करतो, तर त्या ठिकाणी जर सांगितलं असेल आपल्याला की सरनेमने स्टार्ट करायचे तर सरनेमने स्टार्ट करायचे. स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करायचे आहेत. त्यामध्ये आपण जनरली नर्वसनेस मध्ये होतं आपल्याकडून, कधी कधी स्पेलिंग मिस्टेक होतात, कधी कधी आपण वेगळ्याच गोष्टी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पुट करत असतो. सो ते घेताना पुन्हा एकदा 2 वेळेस रिवाइज करा, 2 वेळेस रिचेक करा की मी बरोबर टाकलंय का, कारण की नंतर मग पुन्हा आपल्याला जास्त टाइम किंवा जास्त डोक्याला झिकझिक राहते जर आपलं काही चुकलं तर. ठीक आहे, तो रजिस्ट्रेशन फर्स्ट ऑफ ऑल रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता रजिस्ट्रेशन नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. तर डॉक्युमेंटसाठी जे पण स्टुडंट्स कास्टमध्ये आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागेल, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, बाकी डोमिसाईल वगैरे नॅशनॅलिटी ह्या सगळे बरेचसे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात. सो त्याचे प्रॉपरली डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. त्याचे ऑलरेडी 8 सेट बनवून ठेवा. ठीक आहे, आता मी आत्ताच का बनवून ठेवायला सांगतोय, ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला 5-6 सेट तर लागतात. बट त्यावेळेस मग वापस आपल्या पेरेंट्सला जेरॉक्स सेंटर माहित नसतं, जे आपण कॉलेजला आपला ऍडमिशन झालंय तिथे जेरॉक्स सेंटर माहित नसतं, तिथे भरपूर गर्दी असते. सो ते अवॉइड करण्यासाठी आत्ताच तुम्ही आरामशीर 8 सेट तर बनवून ठेवा. ठीक आहे, 8 सेट्स बनवून ठेवा प्रत्येक डॉक्युमेंटचे. प्रॉपर तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागणार. डॉक्युमेंट्स ऑलरेडी प्रॉपरली तुम्हाला स्कॅन करावं लागतील, ते अपलोड करावं लागतील, त्यासाठी पण टाइम दिला जाईल. ते तुमचे व्हेरीफाय होणार आणि डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुम्हाला एक रँक दिला जाईल CET सेल प्रमाणे. आता रँक कसा देणार तुम्हाला, तर रँक हा युनिव्हर्सिटी वाईज राहील, होम युनिव्हर्सिटी वाईज राहील, नंतर स्टेट वाईज राहील, राईट. सो असे वेगवेगळे तुम्हाला रँक येतात. बट त्यामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये, ते ऑलरेडी CET सेल कडनं तुमचा मार्कनुसार तुमचे रँक्स भेटणार तुम्हाला. ठीक आहे, आता रँक्स भेटल्यानंतर पुढे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, ते म्हणजे आपल्याला कॉलेज प्रेफरन्स अलॉट करावे लागतात, आपल्याला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करावी लागते. सो त्यामध्ये मग कॉलेज लिस्ट कधी बनवणार, ज्यावेळेस तुमचं रँक येईल त्यानंतर बनवायला गेले तर तुम्ही नर्वस होणार, कन्फ्युज होणार की कोणतं कॉलेज टाकू. मग तुम्ही पुण्याचे 7-8-10 कॉलेज टाकणार, मुंबईचे 7-8-10 कॉलेज टाकणार,
त्यानंतर बाकीचे जे काही तुम्हाला ओळखीचे असतील किंवा रिलेटिव्ह जे काही तुमचे मोठे भाऊ बहीण असतील त्यांना तुम्ही विचारतात. बट तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की तुमच्या मार्कनुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवावी लागते. कॉलेज ते भरपूर चांगले पण आहेत. सगळे लोक सीओपी टाकतात, बट सगळ्यांना सीओपी भेटणार आहे का? सीओपी त्यांनाच भेटेल त्या रेंजमध्ये. सीओपी कॉलेजचा जो काय कट ऑफ आहे त्या रेंजमध्ये ज्यांना मार्क असतील प्लस मायनस 1-2 त्यांना भेटणार आहे. सो तुम्हाला जर 80 मार्क्स आहे, तुम्हाला जर 90 मार्क्स आहेत, तर त्या 90 मार्क्ससाठी बेस्ट कॉलेज कोणतं भेटतंय हे तुम्हाला पाहावं लागेल. युनिव्हर्सिटीमध्ये बेस्ट कॉलेज कोणतं आहे त्यानुसार चालणार नाही. ते बेस्ट आहे बट त्या ठिकाणी मेरिट खूप जास्त असणार, त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली मार्क समजल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या मार्कनुसार, फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर करतोय की तुम्हाला जर 90 मार्क्स आले किंवा पर्सेंटेज आहे, जे काही पर्सेंटेज असतील, सपोज तुमचे 85 पर्सेंटेज आहेत, ते 85 पर्सेंटेज मध्ये मग तुम्हाला कोणते कॉलेज पाहिजे, कोणती ब्रांच पाहिजे हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल 85च्या रेंजमध्ये. रेंजमध्ये म्हणजे काय, 85 सपोज मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे तर 85 प्लस 1 मार्क करा, 2 मार्क करा, 85 मायनस 1 मार्क 2 मार्क करा. सो म्हणजे तुम्हाला 84, 83, 86, 87 ह्या 5 मार्क्स त्यासाठी ह्या 5 कट ऑफ साठी तुम्हाला तुमचे बेस्ट कॉलेज निवडावे लागतील. तर त्यातून तुम्हाला बेस्ट चान्स आहे की तुम्हाला कॉलेज फर्स्ट राऊंडला भेटण्याचा. ठीक आहे. सो कॉलेज लिस्ट प्रॉपर बनवा, कारण की कॉलेज लिस्ट बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सेम नावाचे भरपूर कॉलेजेस आहेत. आता मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इंजिनिअरिंग कंप्लीट केली. मला माहिती आहे की सिंहगडमध्ये म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास 8-9 कॉलेज आहेत. पुण्यामध्ये 5-6 कॉलेज आहेत. एक आंबेगावला आहे, एक नरेला आहे, एक कोंडव्याला आहे, एक वारजेला आहे. त्यानंतर कोंडव्याला 2 आहेत, आंबेगावमध्ये 3 कॉलेज आहेत. त्यानंतर आपलं हे लोणावळ्याला आहे. हे झाले पुण्यातले कॉलेज. त्यानंतर सेम कॉलेज आहेत, नाव सेम आहेत, फक्त ऍड्रेस वेगळा राहतो. तर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना त्याचा कोड काय आहे त्याचा ऍड्रेस वरनं समजेल तुम्हाला. ऍड्रेस प्रॉपर चेक करायचा, फक्त नेम चेक करायचा नाही. ठीक आहे. अँड कॉलेज लिस्ट झाल्यानंतर तुमचा पहिला राऊंड होईल. आता पहिल्या राऊंड मध्ये काय आहे, पहिल्या राऊंड मध्ये तुमचं जर फर्स्ट नंबरचं जे कॉलेज असणार आहे ते तुम्हाला जर त्या ठिकाणी पहिल्या नंबरच्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली काय करावं लागेल, ऍडमिशन घ्यावे लागेल. फर्स्ट राऊंड साठी पहिलं जे कॉलेज असेल फर्स्ट नंबरचं त्या ठिकाणी तुमचं ऍटो फ्रीज होणार, तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावे लागेल. तुम्हाला सेकंड राऊंड करता येणार नाही. तो फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे ते तुम्हाला प्रॉपरली टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर सेकंड राऊंडला टॉप 3 आहे, थर्ड राऊंडला 6 आहे. थर्ड राऊंड पर्यंत जर तुम्ही गेलात तर पहिले जे 6 कॉलेज असतील ते तुम्हाला प्रॉपरली टाकावं लागतील. आणि फर्स्ट राऊंडला जर तुमचा सपोज कॉलेज तुम्हाला एक XYZ कॉलेज भेटलाय, त्यानंतर XYZ कॉलेज भेटल्यानंतर तुम्हाला मग सेकंड राऊंड जायचं आहे, तर तुम्हाला त्यापेक्षा बेटर कॉलेज टाकणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची, कारण की आपण सेकंड राऊंड तेव्हाच करणार, तर यापेक्षा जर मला बेटर भेटत असेल तर मी ते घेणार, नाहीतर मग जे आहे मी त्यातच हॅपी आहे. ठीक आहे. सो फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. फर्स्ट राऊंडला फर्स्ट कॉलेज जर लागलं तर ते घ्यावे लागेल. सेकंड राऊंडला टॉप 3 मधलं जर कॉलेज 1, 2, 3 मध्ये लागलं तर ते घ्यावं लागेल. थर्ड राऊंडला तुमचं जे आहे 6 टॉप 6 कॉलेज पर्यंत जर तुमचे पहिले 6 कॉलेज पैकी जर कोणतं कॉलेज लागेल तर तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागेल. तर हा झाला तुमचा कॅप राऊंड बद्दल. कॅप राऊंड मध्ये आता कॉलेज लिस्ट बनवण्याची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा, तुम्ही प्रॉपरली एन्क्वायरी करा. ठीक आहे. आता जर मी माझा एक्सपिरियन्स सांगितलं तर जवळपास सगळेच कॉलेज ओकेच आहेत, ठीकठाकच आहेत. ठीक आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही की काही कॉलेज खूपच त्या ठिकाणी प्लेसमेंट होतात की नाही होत किंवा लेक्चर होतात की नाही होत. तर मी जर माझा एक्सपिरियन्स सांगितला किंवा मी आतापर्यंत जॉब जर केला आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर प्रत्येक कॉलेजमध्ये चांगलेच लेक्चर होतात, प्रत्येक कॉलेजमध्ये कंपनीज येतात. पॉईंट आहे की मला त्यानुसार डेव्हलप व्हायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कॉलेज किती जरी भारी असलं बट त्या भारी कॉलेजला जाण्यासाठी मला तेवढे मार्क्स असणं गरजेचं आहे. सो मला मार्क्स किती आहेत, पर्सेंटेज किती आहेत, त्यानुसार मला कॉलेज निवडावं लागणार आहे. त्यानुसार मला ब्रांच निवडावं लागणार की मला कोणत्या ब्रांचला ऍडमिशन घ्यायचंय. तर त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगायलाच कोणती ब्रांच निवडायला पाहिजे, कोणतं कॉलेज निवडायला पाहिजे, राईट. त्याबद्दल आपण आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहोत. सो ऍडमिशन बद्दल हा जो आपण आतापर्यंत डिस्कशन केलं की ज्यामध्ये तुमचं कॅप राऊंड 1 होणार, कॅप राऊंड 2 होणार, कॅप राऊंड 3 होणार आणि यावेळेस कॅप राऊंड 4 सुद्धा होणार आहे. ठीक आहे. सो त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे
कॉलेज रिपोर्टिंग झाल्यानंतर तुमचं कॉलेज स्टार्ट होईल, नंतर तुम्हाला मग बाकीचे कॉलेज इंडक्शन वगैरे होईल, त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट राहते ती म्हणजे कॉलेज लिस्ट बनवणे. कॉलेज लिस्टसाठी तुम्हाला आत्तापासूनच इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करू लागेल. आत्तापासून इन द सेन्स तुम्ही तुमचा रँक मार्क आल्यानंतर, पर्सेंटेज आल्यानंतर त्यानंतर तुम्ही कॉलेज लिस्ट बनवण्याच्या कामाला लागा. कॉलेज लिस्ट कशी बनवणार? तुमच्या मार्कनुसार तुमचा कट ऑफ बघा किती आहे, त्या कट ऑफनुसार तुम्हाला कोणती ब्रांच भेटते, कोणतं कॉलेज भेटते, त्यामध्ये प्लस मायनस 2-3 मार्क्सचा तुम्ही कॉलेज लिस्ट बनवू शकता. तुम्हाला फर्स्ट राऊंडला 100% तुमचा नंबर लागेल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मेरिट वाईज. ठीक आहे, महाराष्ट्र बोर्ड वाईज ऍडमिशन प्रोसेस. तर त्यानंतर आता महाराष्ट्र बोर्डवर जवळपास 85% जे आहे ते महाराष्ट्र बोर्ड थ्रू ऍडमिशन होतात, 15% जे आहे ते JEE थ्रू ऍडमिशन होतात. तो आणखीन एक गोष्ट आहे ते म्हणजे मॅनेजमेंट बेसिसवर. ज्यांना मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घ्यायचं त्यामध्ये मग तुम्हाला कॉलेजला डोनेशन पे करावं लागतं. ठीक आहे, तर त्याचे प्रत्येक कॉलेज वाईज वेगवेगळे त्याचं हे असतात, फीज असते, राईट. सो त्यानुसार मॅनेजमेंट थ्रू पण आपण घेऊ शकतो, बट मॅक्सिमम स्टुडंट ते मेरिट बेस्टवरच घेतात. सो तुम्ही अशा प्रकारे ह्या प्रोसेसला तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि जर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीमध्येच तुमचा फिक्स आहे, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, पुण्यामध्ये किंवा नगरमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा बारामतीमध्ये, तर तुम्हाला गाईड करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप मी ओपन केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बिनधास्त क्वेश्चन जे काही डाऊट असतील मी ते पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आता, ज्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला आणखीन डिटेल्समध्ये मी सांगेल कसं ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार. कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकता, त्यामध्ये पण मी आन्सर करण्याचा प्रयत्न करणार 100%. आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तुमचे जे कॉलेज स्टार्ट होणार आहे ते अराउंड होतील कधी, ऑगस्टच्या आसपासमध्ये, फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. बट तोपर्यंत तुम्ही प्रॉपरली मेंटली तयार राहा. अँड खूप एक्साइटेड जर्नी राहते इंजिनिअरिंगची. फक्त हा जो 1 महिन्याचा पिरियड असतो त्यामध्ये खूप नर्वसनेस राहते, कारण की इन्फॉर्मेशन नसते, राईट. इन्फॉर्मेशन नसल्यामुळं आपल्या मनामध्ये भरपूर क्वेश्चन्स असतात, डाऊट्स असतात. तुमचे जे कोणी सिनियर असतील तुम्ही त्यांना विचारू शकतात. अँड त्यासोबतच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रांच वाईज डिस्कशन करूयात की कोणती ब्रांच घेतली पाहिजे, कोणकोणत्या ब्रांचेस असतात. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या ब्रांचला स्कोप असणार आहे, काय असणार आहे, आपण ते सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करूयात, डिस्कशन करूयात. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.